सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. जत तालुक्यातील कर्नाटक सीमेवरील सिद्धनाथमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट. प्रशासन झोपेत की जाणून बुजून दुर्लक्ष? ग्रामस्थांचा संतप्त सवाल. जत तालुक्यातील कर्नाटक सीमेच्या अगदी जवळ असलेल्या सिद्धनाथ गावात अवैध दारू व शिंदी विक्रीचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कोणतीही अधिकृत परवानगी नसताना गावातील अनेक ठिकाणी खुलेआम दारू व शिंदीची विक्री सुरू असून संबंधित प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर कर्नाटक राज्याची सीमा असल्याने तिथून मोठ्या प्रमाणावर अवैध दारूचा पुरवठा होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या सीमावर्ती भागाचा गैरफायदा घेत काही समाजकंटक बिनधास्तपणे अवैध व्यवसाय करत असून कोणतीही भीती न बाळगता उघडपणे दुकाने चालवत आहेत. शेतीदृष्ट्या प्रगत आणि बागायतीसाठी ओळख असलेल्या सिद्धनाथसारख्या गावात अशा प्रकारचा बेकायदेशीर व्यवसाय फोफावत असल्याने सुजाण नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. परवानगी नसताना इतक्या मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू असताना महसूल, पोलीस व उत्पादन शुल्क विभागाला याची माहिती नाही का, असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार काही अवैध विक्रेते शासकीय अधिकाऱ्यांची नावे पुढे करत वरपर्यंत सेटिंग आहे असा दावा करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारवाईची कोणतीही धास्ती नसल्याप्रमाणे हे विक्रेते प्रशासनालाच खुले आव्हान देत असल्याची चर्चा गावभर सुरू आहे. ग्रामपंचायत स्तरावरून वेळोवेळी तक्रारी, निवेदने आणि सूचना देऊनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. सरपंच व स्थानिक लोकप्रतिनिधींनीही आवाज उठवूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या अवैध धंद्यांच्या पाठीमागे नेमके कोणाचे मजबूत पाठबळ आहे याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या बेकायदेशीर दारू व शिंदी विक्रीमुळे गावातील युवक वर्ग झपाट्याने व्यसनाधीन होत असून सामाजिक आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. घराघरांतून तक्रारी वाढत असताना भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. उद्याची पिढी बर्बाद होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने धाडसत्र राबवून अवैध दारू व शिंदी विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जनाक्रोश उफाळल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.